पुण्यात आणि विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर सलग कायम आहे। या मुसळधार पावसामुळे आज पहाटे 3:45 खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिथून तब्बल 14,393 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सुरू करण्यात आलाय। या पावसाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम उजनी धरणावरती दिसून येत आहे। काल रात्री 1:30 उजनी धरणाने मायनस पातळी ओलांडलेली असून धरण आता प्लसमध्ये म्हणजेच उपयुक्त पाणी साठ्यात आलेलं आहे। दौंडकडून उजनीमध्ये तब्बल 1,17,263 क्युसेक वेगानं पाण्याची प्रचंड मोठी आवक सुरू आहे। धरणाची पाणी पातळी 491.4 मीटरवरती पोहोचलेली आहे। सध्या धरणात एकूण पाणीसाठा 66.28 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 2.63 टीएमसी इतका आहे। उजनी धरणाची टक्केवारी आता +4.90% पोहोचलेली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणात तब्बल 98.90% इतका उपयुक्त पाणीसाठा होता। त्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी कमी असली तरी दौंडमधून येणाऱ्या 1,17,000 क्युसेकच्या विसर्गामुळे उजनीच्या पाणी पातळीत आता अत्यंत वेगानं वाढ होणार आहे। सध्या उजनीतून कोणत्याही कालव्यात, बोगद्यात किंवा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेलं नाहीये। सर्व विसर्ग शून्य आहे। तर ही होती उजनी आणि खडकवासला धरणाची आज सकाळची ताजी अपडेट। दौंडमधून येणारा पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह पाहता आगामी काही तासातच उजनीच्या पाणी पातळीत आणखी लक्षणीय वाढ अपेक्षित आहे। बळीराजासाठी ही नक्कीच एक आनंद वार्ता आहे। धरणांच्या प्रत्येक अपडेटसाठी आमचं लक्ष लागून आहे। पाहत रहा HPN मराठी न्यूज।